अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्री सिद्धान्त सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दव स्थायिन ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनप युक्तोपवर्गप्रदः धर्मसुखिसुना च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममी कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनाधिपास्त्रिभवनो ख्याता चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रथिता स्त्रीषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धयसु तपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला येष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्. नह म्हणजे आम्ही सर्व असा अर्थ होतो, म्हणजे आम्हा सर्वांचं मंगल हो. कुर्वंतु ते म्हणजे तुझं मंगल हो. कुर्वंतु मे म्हणजे माझं मंगल हो आणि आम्हा सर्वांचं मंगल हो. नह हा शब्द आहे, नहचं नो होतो. कुर्वंतु नो मंगलम म्हणजे आम्हा सर्वांचं मंगल हो. आज पण मी शास्त्र घ्यायचं विसरले. नाही ते ट्रान्सलेशन आहे त्याच्यात ठेवले दिसलं. देत आहे का पप्पा? कपाटात कपाटावर आहे पिशवी पांढरी. तर काय बघत होतो आपण? मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 5वा श्लोक सुरू केला आपण. त्याच्यामध्ये सांगत होते काय की जे 64 रुद्धींचे धारी भावलिंगी मुनी आहेत ते माझ्यासाठी मंगल आहे. ते माझं मंगल करोत. कुर्वंतु ते माझं किंवा आम्हा सर्वांचं मंगल करोत. मग त्या रुद्धी कुठल्या आहेत ह्याच्यासाठी घेतो.
64 वृद्धी कुठल्या आहेत काल बघत होतो ना, थोडा अभ्यास करा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, केलाच असेल. सभी औषधी वृद्धिधारी उत्तम तपवृद्धिधारी. आता त्या ह्याच्यात बघा तुम्ही श्लोकामध्ये त्याचे अर्थ शब्दशः असं दिलेत. सर्व औषधी रुद्धयः सभी औषधी वृद्धिधारी सुतपसाम उत्तम तपवृद्धिधारी वृद्धिंगता पंचये अवधृत क्षेत्र से भी दूरवर्ती विषय के. आता हे जे त्यांनी अष्टांग महानिमित्त त्याच्यापूर्वी जे सगळं आलं ते त्याच्यामध्ये पंचवृद्धी म्हणजे 5 इंद्रियांच्या विषयांच्या ग्रहणामध्ये जे विशेषता प्राप्त झाली आहे असं घेतलंय ना. वृद्धिंगतः पंच म्हणजे 5 इंद्रियांचे विषय ग्रहण करण्यामध्ये जे काय म्हणायचं एक्सपर्ट आहेत. आता अजून आपलं सामान्य विषय ग्रहण करतो त्याच्यापेक्षा सुद्धा ह्या वृद्धिधारी मुनींना त्याची विशेषता असते. ते येणार आहे सगळं पुढं सांगू आपण. अवधृत क्षेत्र से भी दूरवर्ती म्हणजे जेवढं ग्रहण करू शकतो सामान्य इंद्रियांनी. मामा डोळ्यांचा विषय आपला या भिंतीच्या बाहेर वगैरे नाही बघू शकणार. कानाचा विषय थोडाफार दूरपर्यंत आपण ग्रहण करू शकतो, फार लांबचं वगैरे, किंवा इवन डिफरन्शिएट पण करू शकत नाही. एका वेळी 10 आवाज एकदम आले तर कोण बोललंय वगैरे. मग या अशा सगळ्या इंद्रियांच्या संबंधी जे काही विषय ग्रहण आहे त्याच्यामध्ये जे सामान्य मर्यादा आहे त्याच्यापेक्षा जास्त ते जाणतात. त्याच्या बाहेरचं म्हणा किंवा त्याच्यापेक्षा जास्त विषय असणारा असं. पण रसनेंद्रियाचा विषय रसच, डोळ्याचा विषय वर्णच, असंच फक्त मर्यादेपेक्षा जास्त जाणू शकतात अशी त्यांना वृद्धी प्रगट झालेली असते. अवधृत क्षेत्र से भी दूरवर्ती विषय के आस्वादन दर्शन स्पर्शन घ्राण और श्रवण की समर्थता की वृद्धि के धारी. वही पेन नाही ऐसा क्यों? म्हणजे हे मिळत नाहीत परत आपल्याला कुठं ना, म्हणून त्या श्लोकांचे अर्थ असले आपल्याकडे तर इतर वेळेस वाचताना नाही काय समजलं तर वाचू शकता परत. तर सांगितलं काय घेतलं, वृद्धिंगता पंच म्हणजे तेवढ्याच शब्दामध्ये सांगितलं जे 5 इंद्रियांच्या विषयांना विशेष रूपाने ग्रहण करतात. अवधृत क्षेत्र म्हणजे त्याचं जे मर्यादा आहे 5 इंद्रियांच्या विषयांची जी क्षेत्राची मर्यादा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा दूरवर्ती असणाऱ्या विषयांना ते ग्रहण करतात. तर त्याला म्हणलं वृद्धिंगता पंच. एवढ्या शब्दामध्ये ते 5 सांगायचे. शक्ती आहे का वृद्धी आहे ते विक्रिया पण होत्या ना त्यांना. एक विजनचं ऐकू येत होतं आणि सूर्याच्या विमानातलं दर्शन करत होतं. ती विशेषता होती म्हणून सांगितलं ना त्यांना. वृद्धी नाहीये. नाही म्हणजे 64 वृद्धी या ज्या आहेत त्या मुनींनाच असणार आहेत. त्यांना ती नेत्राची चक्रवर्तीला विशेषता असती एवढं सांगितली होती. 5 इंद्रियांची पण. आणि ते पण म्हटलं ना भरत चक्रवर्तीला की त्याच्या सैन्यामध्ये कुठला हत्ती ओरडला कुठलं अश्व ओरडला त्याचं पण ते डिफरन्शिएट करू शकत होते. म्हणजे जरी एका वेळी सगळे युद्धाला निघाले आणि त्यावेळेस कोणी गर्जना केली वगैरे तर त्यातलं कोण आहे ते हे पण त्याला कळत होतं. म्हणजे चक्रवर्तीची शेवटी सांगितलं तशा इंद्रियांची क्षयक्षम तसा असतो त्याला. तर काय काय घेतलं पहिल्यांदा पहिल्या ओळीमध्ये सर्व औषधी वृद्धिधारी. उत्तम तपवृद्धिधारी सुतपसामध्ये उत्तम तपवृद्धिधारी. पुढं 5 इंद्रियांच्या विषयांमध्ये ज्यांची वृद्धी प्राप्त झाली आहे. म्हणजेच वृद्धी म्हणजे त्यांनी ते सांगितले वृद्धी म्हणजे शक्ती आहे म्हणून. म्हणजे आपण जे काल बघितलं ना तपाच्या विशेषतेने प्राप्त, काल म्हणजे ज्या दिवशी घेतलं होतं तेव्हा, तर त्याच्यामध्ये तपाच्या प्रभावाने प्राप्त झालेली ती विशेषता असं आपण घेतलं होतं. ह्यांनी सांगितलं की ती एक शक्ती आहे. तसंच आहे अर्थ शेवटी. वृद्धि का अर्थ शक्ति है. ये शक्तियाँ आत्मा में अनंत है. उनमें से मुनीश्वरों में तप के बल से कर्मों का क्षयोक्षम होने के कारण ये वृद्धियाँ प्रगट होती है. म्हणजे तपाच्या प्रभावाने सांगितलं अनेक कर्मांची असंख्यात गुणी निर्जरा सुरू झाली आणि त्या निमित्तामध्ये म्हणून म्हटलं की
अशा शक्ती व्यक्त होत जातात त्यांच्या, आणि त्यावेळेस इथं पर्यायामध्ये त्यांना ती विशेषता प्राप्त होते. तर सर्वौषधी वृद्धिधारी, उत्तम तपवृद्धिधारी, पुढं म्हणलं पाची इंद्रियांच्या विषयग्रहणाची वृद्धी प्राप्त झालेले असे ते. पुढं अष्टांग महानिमित्त विज्ञता की वृद्धिकेधारी, अष्टांग महानिमित्ताच्या जाणण्यामध्ये ज्यांना वृद्धी प्राप्त झाली आहे ते नाही का असं म्हणतात निमित्त ज्ञान वगैरे, ते नाही कोणाला झालं होतं, श्रुतसागर मुनी होते ना ते, की कुठले मुनी होते लक्षात नाही नाव मला, ते नाही का विष्णुकुमार मुनींना त्यांनी पाठवलं होतं, पण त्यांना ते पूर्वी समजलं ना. नाही भद्रभाऊंना पण होतं ना, भद्रभाऊ. नाही ते हे नाही का तारा तुटला होता आणि मग रात्रीच्या वेळेस त्यांच्या तोंडातनं ओ असं काहीतरी आवाज गेला, मग बोलायचं नव्हतं, मग त्यांना फक्त हे निमित्तावरनं कळलं एवढ्या की कुठंतरी घोर उपसर्ग होणार आहे मुनींवर. मग अशा निमित्त ज्ञानी अनेक असतात, किंवा तुम्ही म्हणल्यासारखं चंद्रगुप्त आणि भद्रभाऊ आचार्य. हां बरोबर, त्यांना त्या मुलांनी सांगितलं ना जावा, असं लहान बाळ होतं आणि त्यांनी सांगितलं आहाराला गेल्यावर त्याच्या घरामध्ये, त्यांच्या एकांच्या घरामध्ये जा असं बोललं ते बाळ. मग त्यावेळेस त्यांनी विचारलं किती दिवस, तर त्यांनी त्याच्या संकेताने काहीतरी बोलले 12, आणि मग तेवढ्यावरनं समजलं मुनींना की इथं 12 वर्ष दुष्काळ पडणार आहे. बोला त्याच्याकडं, त्यांनी सांगा भाऊ काय काय सांगताय ते. आपल्याला पण निमित्त ज्ञान व्हायला पाहिजे. मग अशा निमित्त ज्ञानाचे जे धारी असतात ते घेतले हे वृद्धीने संपन्न असणारे मुनी. पुढं सांगितलं अष्टौ चारण, काय शब्द आहे तो, अष्टाविध चारण, म्हणजे चारण वृद्धीचे धारी. 8 प्रकारचे असं घेतले त्यांनी, 8 आहेत का 9 आहेत बघू, तर 8 प्रकारचे चारण वृद्धीचे धारी. पुढं सांगितलं पंचज्ञानधर, 5 प्रकारच्या ज्ञानाच्या वृद्धीचे धारी. एकूण 64. हाँ 3 प्रकार के बलों की वृद्धि के धारी. कुठं आलं, बलिनो आहे ना तेवढ्या शब्द, त्रयः बलिनः, 3 प्रकारच्या बलाच्या वृद्धीचे धारी. बल कुठले 3, मनवचन काय, या तिन्ही बळाची ज्यांना वृद्धी प्राप्त झालेली आहे असे ते. और बुद्धिरुद्धीश्वर, ये सातों जगत पूज्य गणनायक तुम्हारे पापों को क्षालित करे और तुम्हें सुखी बनावे. सातच का घेतले, हेडिंग घेतलं म्हणजे औषध वृद्धिधारी, तप वृद्धिधारी, तेच की, 8 वृद्धींचे भेद आहेत ना, मग 7 असं का घेतलं असं म्हणते, कुठला तरी एक इन्क्लूड केला सगळ्यासाठी. बुद्धी, क्रिया, विक्रिया, तप, बल, औषध, रस आणि क्षेत्र अशा भेदाने एकूण 8 वृद्धींचे भेद आहेत. कुठले कुठले, बुद्धी, क्रिया, विक्रिया, तप, वश, औषध, तप, बल, तपबल. तप वेगळं बल वेगळं, ओके. औषधी वृद्धी, रसवृद्धी आणि क्षेत्रवृद्धी, अशा रीतीने वृद्धींचे एकूण 8 भेद आहेत. मग आपल्याला इथं 8 झाले नाहीत का. औषधी वृद्धी आली पहिल्या ह्याच्यामध्ये, तपवृद्धी आली, इंद्रियांचं क्षेत्र, बुद्धिवृद्धीमध्ये येणार ना ते, इंद्रियांचं किती जाणतो त्यांच्याद्वारे, असं कशात घेतले बघू ते. आणि अष्टांग महानिमित्तांचे धारीमध्येच त्यांनी गर्भित केले असणार आहेत. चारण वृद्धिधारी म्हणजे क्रियामध्ये घेतले असणार, आणि 5 ज्ञानाचे धारी, 3 बलाचे आणि बुद्धिवृद्धी. विक्रियामध्ये विक्रिया नाही आलं याच्यात. विक्रिया आणि क्षेत्र नाही आलं, ते क्षेत्र का आलंय ना पहिल्यांदा, नाही आलं. अवधूत क्षेत्र से भी दूरवर्ती विषय के आस्वादन दर्शन. क्षेत्रमध्ये कसं घेतलंय त्यांनी, आता डोळ्यांचं महानस नाही, क्षेत्रवृद्धी म्हणजे क्षेत्राची विशेषता प्राप्त झालेली असते त्यांना, ग्रहणाची विशेषता नव्हे.
क्षेत्रवृद्धीमध्ये 2 प्रकारचे वृद्धिधारी आहेत. काय म्हणतात, अक्षीण महानस आणि अक्षीण संवास निवास अशा प्रकारची 2 वृद्धी आहेत. तर ते नाही का आपण ऐकतो की त्या पात्रामध्ये जे खीर होती ते संपतच तर ती नाही. दिली नाही, ते अक्षीण महानस म्हणली ती वृद्धी. आणि अक्षीण संवास म्हणजे ते एखाद्या झाडाच्या कोटरमध्ये बसलेले असतील मुनी आणि त्यांना जर ही वृद्धी प्राप्त झाली असेल तर तेवढ्या कोटरमध्ये सगळ्या चक्रवर्तीचं सैन्य सुद्धा बसू शकतं, असं त्यांना ती अक्षीण संवास वृद्धी प्राप्त झाली असते. मग ते क्षेत्राची विशेष काय म्हणजे त्या धन्यकुमार ना तो कोण नाही महाराजांना हार देत हा. होते, मग खीर त्यांनी संपतच नाही ते हा. सगळं. दिली तरी संपतच नाही. हा, सगळेजण सगळ्या जेवण करून गावाला जीवन जीव जातं. घातलं तरी अख्खं गाव सुद्धा जीवन जातं. मग त्या मुनींची ती विशेषता होती, त्या निमित्तात ती वृद्धी प्रगट झालेली म्हणून तिथं ते अन्न संपलंच नाही. किती सगळ्यांना दिलं तरी सुद्धा. अक्षीण संवास म्हणजे क्षेत्राची वृद्धी एवढी झाली. जसं की म्हणले छोट्या जागेमध्ये सुद्धा अनेक जण बसतील, काय तिथं जागा पुरली नाही असं होतच नाही. आणि अक्षीण महानस म्हणजे स्वयंपाकघर आहे ॲक्च्युली, पण आता ते स्वयंपाक असं घ्यायचा अर्थ. मग जे स्वयंपाक आहे, अन्न आहे, ते कधी संपत नाही, त्याची क्षीण कधी होत नाही, असं ती अक्षीण वृद्धी. सगळं डिटेलमध्ये बघू आपण, ते चांगलं घेतलं. मला ॲक्च्युली तेच की म्हणून वृद्धींबद्दल असं जरासं अज्ञान असतं किंवा माहीत नसतं फार, त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे आपल्याला आता त्याच्यावर. ते हे सप्त कुठलं आपण हे म्हणतो, सप्त परमस्थान हा. ते नाही. एक पद आहे, त्याच्यात वृद्धी आहेत सगळ्या. आहे परमर्षी स्वस्त परमर्षी, ते ह्याच आहेत ना त्याच्यामध्ये सगळे? पण हा. येतात, बरोबर. ह्याच- त्याच्यामध्ये पण ते वर्णन आलंय सगळं. तुम्ही म्हणते तुम्हाला माहित नाही, त्याला पाठ झाला असेल. हां, तर काय सांगितलं, अशा प्रकारे सप्त हे काय अष्टवृद्धी आहेत आणि त्याचे सब टाईप्स करत असताना सांगितलं 64 वृद्धी होतात. मग त्याच्यामध्ये काल बघत होतो आपण की पहिली वृद्धी आहे ती बुद्धिवृद्धी आहे. थोडंसं विशेषता वाचलेलं मी सांगते. सर्व वृद्धी भावलिंगी मुनींनाच असतात. ते त्यांच्या अखंड अनेक भवांच्या साधनेचे फळ असते. सम्यक्त्व सहित केलेल्या अविरत तपाचे फळस्वरूप सर्व रोग, शोक, दुःख, कर्मांचे उदय दूर होतात. वृद्धी ही पर्यायात प्रगटलेली विशेषता आहे, पण त्यासाठी साधना करणारा कधीच त्याची प्राप्ती करू शकत नाही. काय म्हणले? त्या वृद्धीसाठी साधना करणाऱ्याला कधीच वृद्धी प्राप्त होत नाही. आणि ज्याला प्राप्त होतात त्याला त्याची इच्छा नसते. काय करायचं माहिती मग त्या पण वृद्धींना नसताना घेऊन? झालेलं पण. हां माहीत जरी झालं तरी त्याची इच्छा पण नसते. हां, मग काय करायचं, त्याचा उपयोग काय? ज्याला पाहिजे त्याच्याजवळ नाही आहे, ज्याला नको आहे त्याच्याजवळ आहे. म्हणजे ते विष्णुकुमार मुनींच्या वेळेला त्यांनी उपसर्ग दूर करण्यासाठी त्यांना कुठं माहिती होतं. तेच की, म्हणूनच की ज्यांना ज्ञान नाहीये त्यांना प्रगट झाल्यात ते, त्यांना मग पण इच्छाच नाहीये त्याची काय अशी. कोण हे सांगते की तेच की एक शुल्लकांनी येऊन सांगितलं त्यांना, त्या मुनींनी सांगितलं जे निमित्त ज्ञानी होते. हां, ते जेव्हा तारा तुटलेलं बघितलं आणि त्याच्यावरनं त्यांना समजलं की असं असं एवढ्या अनेक मुनींवर उपसर्ग होणार आहे कुठंतरी, आणि ते कोण दूर करणार असं तिथं विचार आल्यावर त्यांनी त्या क्षुल्लकांना ह्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना तो उपसर्ग दूर करायला सांगितलं. त्याने हात लांबले तिथे पोहोचला. मेरू पर्वतापर्यंत गेला हात त्यांचा, असं लिहिलेलं असतं त्याच्यात. तर अशी वृद्धी, विक्रिया वृद्धी ना. हा विक्रिया वृद्धी, बरोबर. तर सांगितलं या वृद्धी ज्यांना प्रगट होतात, ऑब्विस आहे ना. आता ही वृद्धी प्रगट झाली आहे म्हटल्यावर एक ज्ञानाचं एक काय म्हणायचं, सातवेज्ञाचं क्षयक्षम किंवा सातवेज्ञाचं उदय असं चालू झालंय किंवा ज्ञानाचा असं चांगला क्षयक्षम प्रगट झालाय, हे म्हणजे पुण्याचं कार्य आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी काय रोग असणार आहेत, काय दुःख, कर्म, शोक काय असणार आहेत. उदय म्हणजे उदय असते तरी सुद्धा त्याचं कार्य नाही आहे त्यांच्यामध्ये, कारण पुण्याची ती विशेषता आहे ना त्यांना प्रगट झालेली. त्यांना अनेक भावातल्या तपामुळं हे वृद्धी मिळते. बरोबर. मग असे भाव किती त्यांनी म्हणजे मॅक्झिमम सांगितलं भावलिंगी संत होतो तर 32 भावच होतो, त्याच्यापेक्षा जास्त भाव घेत नाही. म्हणजे आता हा भरत चक्रवर्तीचा सांगितला ना 32वा भाव होता. म्हणजे पूर्वी त्यांनी एवढी साधना केली होती, अनेक भावामध्ये त्यांनी भावलिंगत्व प्राप्त केलं होतं. आणि मग
एकदा भावलिंगी संत झालो ना, असंख्यात कर्मांची निर्जरा प्रत्येक समयाला असते. काय अक्षय, कधी व्हायचं? म्हणजे आता आपण गृहस्थी असताना, असंयमी असताना जेवढी करतोय ना, पूर्ण समजा भवामध्ये शेवटच्या भवाच्या शेवटच्या समयापर्यंत तुम्ही असंयमी असाल, त्याच्यामध्ये जेवढी निर्जरा करणार ना, त्याच्यापेक्षा सुद्धा संयमीची निर्जरा प्रतिसमयाला अनेक गुणित असते. का बरं? तर संयमासहित असणाऱ्या सम्यक्त्वाचं ते महात्म्य आहे. आणि मग अशा साधनेचं फळ म्हणल्यावर बघा की प्रत्येक भवामध्ये एवढे एवढे कर्म नष्ट व्हायला लागले, तर किती राहणार आहेत पुढं पुढं. तरी पण काय म्हणायचं ते आज कितीतरी काय म्हणायचं समयप्रबद्ध किती, कोण आहे भारती का, किती समयप्रबद्ध? 1.5 गुण हानी गुणित साधिक 1.5 गुण हानी असं काहीतरी ते समयप्रबद्ध असतातच सत्तेमध्ये. हा, जेव्हा नाही चक्रवर्ती कशाला, आता जेव्हा श्रेणी आरूढ होतो ना, तेव्हा सुद्धा त्याच्याजवळ तेवढं सत्व असतंच, हे सांगायचं मला. म्हणजे मग हे विषय चालला होता की त्या जीवाला असे किती कर्म सतवणार आहेत. नाही सतवणार ना, काय शोक असणार आहे, का दुःख असणार आहे त्या जीवाला. म्हणजे किती त्यांनी परिशोजयातून किंवा किती उग्र साधनेतून त्यांनी ही दशा प्राप्त केली आहे. त्याच्या निमित्तामध्ये मग असे काहीतरी क्षुल्लक कर्मांचे उदय त्यांना त्रस्त करत नाहीत. उदय आले तरी सुद्धा निघून जातात ते उदय. म्हणून त्यांना कुठलाही रोग, शोक, दुःख, आता रोग नसतो म्हणून सांगितलंय बरं का इथं त्यांनी. आता एक ते मुनी होते कोण, नाही ज्यांना की सर्वांगामध्ये कोड होता, सनत कुमार चक्रवर्ती. किती दिवस कोड होता माहिती आहे? कसं कोड झाला होता आणि कधी समजला त्यांना? ते आंघोळ करायला गेले होते, मग 2 चारणवृत्ती झाली त्यांना बघायला. होय, देव आले होते, चारण मुनी नव्हे. देव लोकांमध्ये चर्चा चालली होती की हा जगात सगळ्यात सुंदर कोण आहे. मग त्यांना समजलं की हा चक्रवर्ती सुंदर आहे, आणि मग त्याचं खरं वास्तविक काय आहे रूप हे बघायसाठी त्यांना जिज्ञासा झाली, आणि ते खाली आले. आणि त्यांनी बघितलं तर खरोखर ते सर्वांग सुंदर होते. त्यावेळेस ते स्नानाला गेले होते, आणि मग बघितल्यावर त्यांच्या तोंडात ना आश्चर्याचे शब्द बाहेर पडले. आणि मग हे याला कळलं चक्रवर्तीला, काय मला बघायला देव आलेत. आतापर्यंत ज्ञानामध्ये निर्मळता होती म्हणून शरीर सुंदर होतं, आणि जेव्हा समजलं की देव आलेत माझं रूप बघायला, त्यावेळी सुरू झालं काय, मद झाला, रूप मद. मी म्हणजे बेस्ट काय. आणि मग त्यावेळेस तिथं तो म्हटलं आता काय बघताय मामा, काय म्हटलं त्यांनी चक्रवर्तीनी, मी सजून येतो ना, जरा थांबा. हा, त्यावेळेस बघा राजवाड्यामध्ये मग माझं रूप कसलं बेस्ट असणार आहे. मग त्यावेळेस काय झालं, तो सजून येऊन त्या सिंहासनावर बसला, तर त्यांचे चेहरे पडले होते दोघांचे. मग त्यांनी विचारलं काय झालं असं. मग सांगितलं तुमच्या शरीरामध्ये ते रूप राहिलं नाही आता, जे की काही क्षणापूर्वी होतं. आणि म्हटले तुमच्यात कोडची सुरुवात झाली आहे. आणि मग ते आयडेंटिफाय कसं करायचं, त्यावेळेस काय ब्लड चेकिंग वगैरे नव्हतं, कसं करत होते हे असंच निमित्त ज्ञानच म्हणायचं की. मग त्यांनी मग त्यांनी सांगितलं तुमच्या थुकलेल्यावर एक विशिष्ट प्रकारची माशी भिणभिणणार, त्याच्यावरनं समजून घ्या तुमच्या शरीरामध्ये तो रोग आहे. आणि खरंच करून बघितलं प्रत्यक्ष, तर तसं झालं. त्याच समयाला वैराग्य झालं आपल्या शरीरामध्ये. अशा रोगाची सुरुवात म्हणजे आत्ताच शरीर एवढं सुंदर होतं, याच्या निमित्तात आपल्याला गर्व झाला होता, आणि आज ते आत्ता ते सुंदर संपलं. आणि अशा रोगाची सुरुवात होऊ शकते म्हणजे किती क्षणिक आहे संसार. कसं लोकांना आधी असं वैराग्य होत होतं. म्हणून आम्हा म्हणते गोष्टीत असं दीक्षा घेतात लोक, असं रिअलमध्ये का नाही घेत, प्रॅक्टिकली का नाही घेत कोण. तर तशी विरक्ती नाही आहे, तेवढं आपण लगेच चिंतन करत नाही. ते चक्रवर्ती होते ना, एक राजाचा स्वभाव कसा असतो, काल मी सांगितलं तुम्हाला. तेवढे भाव आम्ही तप केला असणार आहे, पण आता वैराग्य करेल ना तुम्ही. मग तिथं काल सांगितलं सगळं, त्या राजाचा स्वभाव असा असतो, विचार केला ना टोकाचा करणार, एकदम बेस्ट करणार नाही तर एकदम वर्स्ट करणार. मग तिथं म्हणलं म्हणून की कशासाठी गेलतो तिथं, हा मग त्यांचं सांगत होते मी की सनत कुमार चक्रवर्तीला जेव्हा समजलं शरीरामध्ये कोडची सुरुवात झाली आहे,
मग उलटं त्यांनी ट्रीटमेंट घ्यायला डॉक्टरकडे जायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर मग दीक्षा घेतली असती तर चाललं असतं. त्याच समयामध्ये वैराग्य झालं आणि दीक्षित झाले. आता सांगा इलाज कसं करणार? दिगंबर मुनी, अंगाला काय लावायचं नाही, पोटात सारखं काय घ्यायचं नाही, इलाज कसं? आणि त्या कोडाचे जर जखमा व्हायला लागल्या तर किती वेदना असतात शरीरामध्ये. पण हा विचार आला नाही. वैराग्य असं दृढ होतं, असं रिअल होतं, काय म्हणतात आम्हा, जातीवंत वैराग्य होतं. त्याच्यामध्ये असलं मागचं पुढचं विचार नसतो काय. आणि मग घेतली दीक्षा आणि जाऊन तप करायला बसले तर हळूहळू तो कोड सांगितलं सगळ्या शरीराला काय म्हणतात फोडलं त्यांनी. ते सगळ्या शरीरातनं रक्त पस वाहत होता. किती दिवस हो. आणि मग परत तिथं देवलोकात चर्चा झाली ना की हेच खरे भावलिंगी संत आहेत, निरपेक्ष साधना करणारे आहेत. आणि मग ते परत परीक्षा करायला देव खाली आले की काय देवांना कामच नाही आहे, सारखं सगळ्याची परीक्षा करायला फिरते. तुमची पण करत असणार आहेत कधीतरी अशी. हा, मग तो येऊन आला आणि बघितलं की त्या जंगलामध्ये बसले होते. आणि मग तो त्या जंगलाच्या बाजूनी अजूनही फिरतोय. कोणाला औषधी पाहिजे का, माझ्याकडे सगळ्या रोगाची औषधी आहे, घ्या या वगैरे. मुनी असे ध्यानस्थ होते. त्यांचं काय टस मस नाही, कानावर शब्द पडत नव्हते का, शरीरात वेदना नव्हत्या का, सगळं चालू होतं. पण असे परिणाम नव्हते की आपल्याला द्यावं कोणतरी आणून. मग ते म्हटलं ऐकू येत नसेल कदाचित. जवळ जिथं बसलेत ना तिथं जाऊन गोल 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 फेऱ्या मारून सांगायला औषध पाहिजे का, औषध पाहिजे का. मुनी कसे निरपेक्ष एकदम. आणि मग शेवटी थकला आणि येऊन समोर बसला. म्हणला तुम्हाला काय औषध देऊ का मी, तुम्हाला काय त्रास होतोय का. मग त्यावेळेस मुनींचं ध्यान झालं होतं. मुनींनी ध्यान सोडून म्हटलं की पाहिजे मला औषध. एवढं वाक्य ऐकलं की म्हणला देव कुठले हे मुनी. मग त्यावेळेस त्या मुनींनी म्हणलं मला असं औषध दे की जे भवरोगाला नष्ट करेल. तो सगळ्यात महारोग आहे मला. आणि मग ते ऐकल्यावर मात्र तो देव काय म्हणायचं साष्टांग दंडवतच. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खरोखर 500 का किती 700 वर्ष का काय तर त्यांच्या शरीरामध्ये तो कोड होता. आणि मग इतके दिवस आयुष्य तेव्हा जास्त होतं ना. आणि मग इतके दिवस असताना सुद्धा असा एक भाव नाही अंतरंगामध्ये की आपल्याला कोणीतरी येऊन ट्रीट करावं, आपलं श्रावकांनी येऊन आपलं काहीतरी वयावृत्त करावं, नाहीच. आणि त्यांना सांगितलं सर्व औषधी वृद्धी प्राप्त होती. म्हणजे काय असतं, जर त्याचा उपयोग केला असता ना एका क्षणात सगळा रोग बरा झाला असता. त्यांना माहिती होतं का? मला माहित नाही. म्हणजे असं वाचलं किंवा ऐकलंय की त्यांना ती वृद्धी होती, पण प्रयोग करायचा भावच नाही की जर त्या वृद्धीचा मी प्रयोग केला तर भाव नाही. त्यांनी आपलं शरीर मानलं. हा, शरीरच रोग आहे हे मानलंय ना. शरीराचा रोग बघतो ना अज्ञानी असतो, शरीराला रोग बघतो तो ज्ञानी असतो. काय बाबा, शरीराला रोग म्हणतो कोण तो ज्ञानी, हा, आणि शरीराचे रोग म्हणतो तो अज्ञानी. लिहा. मी ज्ञानी का अज्ञानी. म्हणजे देह एव भव असं आलंय ना ह्याच्यात समाधी शतक मध्ये. देहच रोग आहे, देहच भवाचं कारण आहे, भवाभवाचं. म्हणून सांगितलं की त्या मुनींनी अशी मस्त साधना केली. आणि त्याचं निमित्तामध्ये सांगितलं सनत कुमार चक्रवर्ती कुठे आहेत आता, मुनी मोक्षाला गेले ना, मग त्याचंच फळ आहे हे. मग सर्व औषधी वृद्धी प्राप्त असताना सुद्धा का त्यांनी एवढं सहन करत बसले. हा, म्हणजे तिकडे उपयोगच नाहीये ना. म्हणून सांगितलं हा, जर वापर केला तर मग असंच ते रुद्र जे आहेत ना ते असेच आहेत. त्यांना जे प्रगट झालेल्या वृद्धी आहेत त्यांच्या निमित्त ते आपण बघितलं होतं चलाका पुरुषांमध्ये. ते त्या प्रगट झालेल्या देवी असतात. तुम्हाला काय पाहिजे म्हणून विचारलं की हे द्या आणि ते द्यामध्ये अडकले की संपलं. म्हणजे त्यातून ते खाली उतरतात. मग असे हे वृद्धी संपन्न मुनिराज या भावनेनी तप करत नाहीत. मग वृद्धी या सांगितलं स्वाभाविक क्रिया आहेत. साधकाचा उद्देश मात्र आत्मविशुद्धीच असतो. त्यामध्ये हे मिळालेले सगळे कडबा आहे
म्हणजे काय म्हणायचं, सहज मिळालेली ही गोष्ट आहे, त्याच्यासाठी केलेलं तप नाहीये. आणि मग कणीस जायसाठी आपण हे केलं, कडबा आपोआप मिळतो. हा, म्हणजे ते धान्य कोण पेरलं धान्याच्या उद्देशाने, तर शरीराला रोग झाले हे पाहतो तो अज्ञानी अज्ञानी आणि शरीराला शरीर रोग हेच रोग मारतो. आहे म्हणणारा तो ज्ञानी. ज्ञानी. सांगा बघू, ज्ञानी कोण आहे आणि अज्ञानी कोण आहे? आपण अज्ञानी. मी म्हणावं, आपण काय सगळ्याला मिळून म्हणताय अज्ञानी? म्हणजे मी हे बघत नाही की शरीराचा किती त्रास, शरीर म्हणजेच त्रास आहे पहिला, मग शरीराचे त्रास बघायला जातो पुढं, आपण शरीराची अनुकूलता बघायला जातो, सगळ्या रीतीने त्याच्याकडं त्याच्यातून आपल्याला फायदा व्हावा, काहीतरी त्याच्यातून सुख मिळावं, हे सगळे प्रयत्न असतात आयुष्यभर. पण सांगितलं शरीर म्हणजे त्रासदायक आहे, स्वभावच आहे शरीराचा तो, असं बघतच नाही आपण. आणि मग त्याचा काय म्हणायचं, त्याचे सगळे क्रिया, त्याचं मागे लागलेला संयोग परिग्रह, याचा सगळ्याचा भार होतो आपल्यावर, आणि म्हणून टेन्शनमध्ये जगत अजून थोडा रोगी होतो. काल काय गोष्ट बघत होतो आपण? काल काय गोष्ट होती सांगा? तुम्हाला उत्तर द्यायला सांगितलं होतं, कोण केलं उत्तर? काय होती गोष्ट? काका मामा राजा असतो आणि काय केलं त्यांनी, चांगलं साधूला जाऊन भेटला. नाही, थांबा एक मिनिट, लगेच लास्टला जायला लागलं ते. म्हणजे एकदम न्यायप्रिय राजा असतो, त्याची सगळी सुखशाली प्रजा असती, ते चांगलं चाललेलं असतं जनजीवन सगळं, आणि एकदम अचानक काय झालं, एकदा अकाल पडला. आणि सगळं पाणी सुद्धा नाही राहिलं, खायला प्यायला पुरेना लोकांना, म्हटल्यावर त्रस्त झाली जनता. मग राजाला आलं टेन्शन. मग राजाने काय केलं, सगळं इन्कम कमी झालं ना आता राजकोषात यायचं, आणि मग सगळं गळती सुरू झाली होती, सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या रूपाने धन द्यायचं. मग राजा चिंतित की आता हे धन कसं भरणार, राज खजाना परत कसं भरणार. आणि मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की त्या चिंतेमध्ये तो रात्रंदिवस कसं याच्यातून बाहेर पडायचं या विचारात. आणि मग थोडे दिवस असे गेले की पुन्हा सगळं नॉर्मल झालं. म्हणजे पाऊस पडला, परत सगळीकडं हरियाली वगैरे सगळं झालं. आता सगळं सरळ झालंय तरी सुद्धा राजाची चिंता नाही जात होती. काय विचार पुन्हा त्याला, पुन्हा जर अकाल पडला तर काय करायचं. ही एकच चिंता नाही, त्याच्याबरोबर आता चिंतेने घर केलं त्याच्या मनामध्ये, ज्ञानामध्ये, की परराज्याचं आक्रमण झालं तर काय करायचं, मंत्र्यांनी षडयंत्र केलं तर काय असं अनेक प्रकारच्या अनावश्यक चिंता आता सतवू लागल्या त्याला. त्यामुळे त्याची झोप नष्ट झाली, भूक नष्ट झाली, त्याला रोज रात्रंदिवस काय ना काय त्रास होऊ लागला असं. मग तेव्हा तो सांगितला त्याच्या पुढं की भ्रमणाला निघालेला असताना एक शेतकरी दिसला की जो दिवस रात्र असा मस्त प्रसन्न आनंदी काम करायचा, दिवस रात्र राबायचा, जाऊन झाडाखाली भाकरी खाऊन झोपायचा. आणि एकदम त्याचं प्रसन्न मुद्रा बघितल्यावर ईर्ष्या झाली राजाला. म्हणला मी एवढं सगळ्या सामग्रीमध्ये असताना, वैभवामध्ये असताना मी त्रस्त आहे, आणि हा तर फाटके तुटके कपडे घालून सुद्धा किती आनंदी जगतोय, असं का. आणि मग संयोगाने त्याला साधू भेटले, राजमहालामध्ये साधू आले होते, आणि त्यांनी त्याला उपदेश दिला. म्हणजे त्यांनी क्वेश्चन विचारलं ना मामा की माझ्या समस्येचं मला समाधान द्या. मग साधूंनी म्हणलं की तुझ्या सगळ्या त्या रोगाचं, कष्टाचं, चिंतेचं सगळ्यात मूळ कारण आहे राजभार, राजकारभार किंवा राजपाट. मग त्यांनी म्हणलं मी काय करणार आता ह्याच्यातून. मग त्यांनी सांगितलं की तू तुझ्या मुलाला ते हँडओव्हर करून टाक, म्हणजे तू मोकळा होशील. तो म्हणला माझा मुलगा केवढा, हां तेवढं पाठ केलं 5 वर्षाचा मुलगा होता त्यांना. तो म्हणला मी कसं त्याला राज्यकारभार देऊ. मग साधूंनी काय म्हणलं, मला दे. आता राजा एकदम प्रसन्न, म्हणला मस्त आहे घ्याच. मग मी मोकळा होतो. मग म्हटला की तू काय करणार, राजाला विचारलं साधूंनी. मग राजा म्हणाला मी काहीतरी नोकरी वगैरे करेन, नाही सॉरी मी धंदा टाकीन, काहीतरी व्यापार करीन. म्हटलं व्यापाराला तुला पैसा कुठून येणार, कारण आता राजखजान्यावर पण माझा अधिकार आहे. म्हणलं तुला कसं ते घेता येणार. मग ठीक आहे म्हणलं मी नोकरी करतो. मग साधू म्हणला ठीक आहे नोकरी कर, पण कुठे इकडं तिकडं कशाला जातोस, इथंच कर माझ्याकडं. म्हणजे तू काय करायचं, राजपाट तू बघायचं, पण केअर ऑफ मी त्याचं ओनर असणार आहे, आणि तू माझ्या अंडर करायचं. पण मी साधू आहे म्हटलं, मी काय तिथं राहणार नाही, मी माझ्या कुटियामध्ये राहणार.
तू फक्त माझ्या बिया. माझ्या अंडर तू सगळं काम करायचं आणि सगळ्यावर अधिकार माझा असणार आहे. ठीक आहे म्हणला राजा, मला काय प्रॉब्लेम आहे. मग आता सुरू झालं, हा गेला साधू आणि इकडं राजाचं सगळं काम एकदम सुरळीत सुरू झालं. थोड्या दिवसांनी साधू आला आणि विचारलं, म्हणले राजा आता कसं वाटतंय, भूक तहान आहे, झोप काय तुमची व्यवस्थित चालू आहे की नाही. राजा इतका प्रसन्न आणि काय म्हणला, भरपूर जेवतोय आणि गाढ झोपतोय म्हणला मी रात्रभर. मग कसं काय म्हणून विचारलं. आता राजाला जिज्ञासा, इथंपर्यंत काल ऐकलं होतं, आज पण वेळ संपत आली. मग राजाने विचारलं की मला तुम्ही उत्तर द्या, की म्हणले पूर्वी पण मीच राजपाट बघत होतो, आता पण बघतोय, पण असं का डिफरन्स झालं. मग त्यावेळेस सांगितलं त्यांनी की तू तुझ्या कामाला भार म्हणून बघत होतास, एक टेन्शन म्हणून बघत होतास, आणि मग त्या विचाराने तू जे काम करतोस ना तर ते तुला ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मन नाही लागत, त्याच्याविषयी काहीतरी व्याप वाटतो असं. मग या भावनेने केलेलं काम कधीही सफल होत नाही आणि म्हणून तू त्रस्त होतास. मग आता जे तू करतोयस ते कर्तव्य म्हणून करत होतास, माझं कुठं आहे त्यांचं आहे. मग या भावनेने करत होता म्हणून आता लावा बघूया अध्यात्म ह्याच्यावर लगेच. मग तसं शरीराचा कार्य आपण करावं लागतंय म्हणून करा, त्याच्यात जेवढं इंटरेस्ट घेऊन करणार तेवढं ते, किंवा टेन्शन घेऊन करणार तर भारच वाटणार. मग म्हणून त्याच्यातून सुटायचं तर असं निर्विकल्प साधना करा की जेणेकरून तो भार वाटणार नाही. मग अशा आनंदाची साधना हे सगळे मुनिराज करतात, जे की वृद्धींना प्राप्त होतात. मग आपण पण जेव्हा धर्म करतोय, साधना करतोय, तर अशी साधना असावी जेणेकरून की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सहजतेने प्राप्त होत जातात. करून साधना बघा मिळतात का. 64 नाही तर एखादी वृद्धी तर मिळेल. ज्याला केवळ ज्ञान वृद्धी असती ना एक, त्याला सगळ्या वृद्धी असतात. मग अशी काही वृद्धी प्राप्त व्हावी अशी तिथं प्रगट करायची गरजच राहत नाही. ओम जाणा हा मी आत्मा निर्भार आहे, निश्चिंत आहे, निर्विकल्प आहे. जाणा या आत्म्याला देह नाहीच, या आत्म्याला संसार नाहीच, या आत्म्याला कोणतेही टेन्शन नाहीच. पहा मी तर अनादि अनंत आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूपोहम, निर्देह स्वरूपोहम. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसाहं,